ई-वेस्ट अर्थात इलेक्ट्रॉनिक कचरा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणं हे गरजेचं असतं. यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील विवेकानंद महाविद्यालयामध्ये यासाठी एक यंत्रणा सुरू केली आहे. विद्यालयातील प्राध्यापक डॉ. नितीन आढावपुरे व त्यांच्या टीमने यावरती 2008 पासून काम करायला सुरुवात केली. आपण या ठिकाणी आलो आहोत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांनी हा प्रोजेक्ट कसा केला, यावरती कशा पद्धतीने काम केलं व कशा पद्धतीने ते मदरबोर्डची विल्हेवाट लावतात. ई वेस्टचं आपण जर ट्रीटमेंट पाहिली की मॅनेजमेंट करायचं म्हटलं तर यामध्ये इतर जे कंपोनंट्स आहेत त्याचं मॅनेजमेंट हे खूप सोपं आहे. पण त्या तुलनेने ई वेस्टमधील प्रिंटेड सर्किट बोर्ड, ज्याला PCB असं म्हणतो किंवा मदरबोर्ड असं आपण म्हणतो, तर हा जो घटक आहे हा तसा प्रक्रिया करण्याच्या उद्देशाने किंवा प्रक्रिया करण्याच्या अनुषंगाने हा थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे. तर याचं कारण असं आहे कारण यामध्ये विविध प्रकारचे मेटल्स हे विविध प्रमाणात असे आढळतात आणि त्यामुळे कुठल्या तरी एका प्रक्रियेने सगळे मेटल्स रिमूव्ह करणे आणि तेही आपण असं म्हणत इकॉनॉमिकल पद्धतीने हे थोडंसं अवघड जातं. तर हा विषय आम्ही निवडला. आम्ही याच्यावरती काम करायला सुरुवात केली. आम्हाला असं लक्षात आलं की अशा काही विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मजीव निसर्गामध्ये आहेत जे साधारणतः खाणीच्या भागात आढळतात. म्हणजे तांब्याची खाण असेल, लोखंडाची खाण असेल, अशा भागात ही सूक्ष्मजीव असे आढळतात. अशी सूक्ष्मजीव हे या मदरबोर्डपासून किंवा कम्प्युटरच्या सर्किट बोर्डपासूनचे धातू विलग करण्यासाठी किंवा धातू विरघळण्यासाठी हे उपयुक्त आहेत असं आमच्या लक्षात आलं. आमच्या या संशोधनाअंती आम्हाला लक्षात आलं. तशी प्रोसेस आम्ही तेव्हा डेव्हलप केली. 2008 ते 2012 या काळात हा पूर्ण संशोधन आम्ही केलं. या संशोधनाचं महत्त्व लक्षात घेता आम्ही पुढेही ते काम चालूच ठेवलं की त्यामध्ये अजून सुधारणा अजून कशी करता येईल, अजून सोपं कसं करता येईल यावरती आम्ही सातत्याने कार्य करत राहिलो. सध्या 10 लिटर आणि 100 लिटर या प्रमाणात आमच्याकडे हे पायलट्स केल्याचं पूर्ण रेडी आहे. आपण टेक्नॉलॉजी रेडीनेसच्या बाबतीत जर म्हटलं तर टेक्नॉलॉजी रेडीनेस लेवल 7, एकूण 9 लेवल्स असतात, त्यापैकी 7व्या लेवलवरती ही सध्या पातळी आहे. तर यामध्ये ही टेक्नॉलॉजी नेमकी काय काम करते, सध्याची आत्ताची घडी अशी की सध्या नेमकं काय परिस्थिती आहे, ही टेक्नॉलॉजी कशी काम करते हे थोडक्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपण पाहू शकता साधारणतः अशा पद्धतीचा हा सर्किट बोर्ड दिसतो, मदरबोर्ड. आणि हा जो मदरबोर्ड आहे याच्यावरती हे चमकणारे हे तुम्हाला डॉट डॉट जे दिसत आहेत हे आहेत सोल्डर. सोल्डरमध्ये लीड आणि टिन नावांचे धातू असतात. तर आमच्या पहिल्या प्रक्रियेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये फक्त सोल्डर तुम्हाला निघालेलं दिसेल आणि त्यामुळे याच्यानंतर हा बोर्ड जो आहे तो अशा पद्धतीचा बोर्ड तुम्हाला दिसेल. आपण पाहू शकता की फक्त सोल्डर रिमूव्ह झालेला आहे, निघून गेलेला आहे आणि आता हा उरलेला बोर्ड त्यात शिल्लक राहिलेला आहे. यामध्ये तुम्हाला दिसतंय की खाली बस लाईन्स ज्याला म्हणतो आपण, ह्या साधारणतः कॉपरच्या बनलेल्या असतात, परंतु या सर्वांवरती एक ग्रीन कलरची लेअर तुम्हाला दिसतीये. एक हिरव्या रंगाचं आवरण वेस्टर्न तुम्हाला दिसतंय. तर आता खालचे धातू काढण्यासाठी हे वेस्टर्न काढणं गरजेचं आहे. तर हे वेस्टर्न काढण्यासाठी एक प्रक्रिया आपण करतो आणि ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये केवळ वेस्टर्न निघून जातं आणि खालचा जो तांब्याचा जो घटक आहे तर हा तांब्याचा घटक हा पूर्ण उघडा पडतो. आता तुम्ही दिसू शकता चकाकणारं तुम्हाला तांबं जे आहे हे तुम्हाला स्पष्टपणे इथे दिसत असेल. तर हा जो तांब्याचा घटक आहे आता हा काढून घेण्यासाठी, हा विरघळून घेण्यासाठी आमच्या पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही पुढच्या भांड्यामध्ये ह्या सर्किट बोर्डला टाकतो जिथे आमचे सूक्ष्मजीव काम करतायत, जे हे चकाकणारं धातू काढून तुम्हाला अशा पद्धतीचा हा बोर्ड दिसेल. या बोर्डमध्ये तुम्हाला दिसू शकेल की कुठलेही तुम्हाला यामध्ये तांबं दिसणार नाही, कुठेही तुम्हाला कॉपर दिसणार नाही आणि निव्वळ जो आपण म्हणूयात निव्वळ बोर्ड इथे शिल्लक राहिलेला आहे. तर अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने आपण काय करत आहोत तर आपण इथे टप्प्याटप्प्याने आपण धातू त्यापासून आपण विलग करत आहोत. तर याला असं म्हणतात की सिलेक्टिव्ह मेटल रिमूव्हल असं याला आपण म्हणतो. अशा पद्धतीने सिलेक्टिव्ह मेटल रिमूव्हलची आणि शिवाय इको फ्रेंडली अशा पद्धतीची ही मेथड आहे. म्हणजे पर्यावरणपूरक अशी ही पद्धती आम्ही इथे विकसित केलेली आहे. हा जो प्रोजेक्ट आहे तो भविष्यामध्ये नक्कीच कामी येईल. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.